नमस्कार विद्यार्थी मित्र हो, जसे की आपणास ठाऊक आहे 2020-21 या वर्षापासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि या नवीन अभ्यासक्रमात नवीन मूल्यमापन पद्धतीनुसार तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये महत्त्वाचे जे प्रश्न असतील ते एक तर MCQs आणि दुसरा काय असेल व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन। तर या दोन्ही प्रश्नाची तयारी करत असताना एक लक्षात ठेवायचं, MCQ ची तयारी करत असताना तुम्हाला फक्त आणि फक्त बोर्डाचे पुस्तकाचे वारंवार वाचन करावे लागेल, कारण त्या पुस्तकातून पाठ्यपुस्तकातूनच MCQ ची रचना केली जाते। दुसरं व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन, या बाबतीत मुलांमध्ये संभ्रम असतो। तरी मी आपणास सांगू इच्छितो की बोर्डाला व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन यामध्ये त्या दिलेल्या 1 मार्काच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी किमान एक शब्द काही वेळेस किंवा फार झालं तर एका वाक्यामध्येच तुम्हाला या VSA ची उत्तरे लिहायची आहे। तरी आपण बोर्डाच्या पुस्तकाचे वारंवार वाचन करावे, जेणेकरून MCQs ची चांगली तयारी होईल आणि पर्यायाने तुम्हाला ते MHCET परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त ठरेल। आणि व्हेरी शॉर्ट आन्सर यामध्ये स्पेसिफिक शब्दाचा वापर करायचा, एखाद्या वेळेस एकच शब्द त्यामध्ये तुम्हाला करेक्ट आन्सर मिळेल किंवा एखाद्या वेळेस एका वाक्याची गरज राहील। तर आपण सुरुवात करूया। नमस्कार विद्यार्थी मित्र, भौतिकशास्त्र चॅप्टर नंबर 3 कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन। तर बोर्डाच्या क्वेश्चन बँकमध्ये या धड्यावरचे जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, जे की प्रत्येकी 1 मार्कासाठी विचारले जातात, त्या प्रश्नाची उत्तरे आपण एक एक करून बघूया। तर पहिला मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, काय पहिला मल्टिपल चॉईस क्वेश्चन, द ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल इज प्रपोर्शनल टू। ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल काय असतं फॉर्म्युला ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल, इट इज 3/2 kb into T, 3/2 kb into T। ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल E/N इज इक्वल टू 3/2 kb into T। kb हा काय, बोल्ट्झमन कॉन्स्टंट, 3/2 नंबर हा कॉन्स्टंट आहे, म्हणजेच ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, कशाला डायरेक्टली प्रपोर्शनल असेल, ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ ए मॉलिक्यूल। म्हणजे पहिल्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय आहे, ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल E/N इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, कशाला डायरेक्टली प्रपोर्शनल टू आहे ते, ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ ए गॅस। तर तुम्हाला एक फॉर्म्युला पाठ करावा लागेल, ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल इट इज 3/2 kb into T, वेअर kb इज बोल्ट्झमन कॉन्स्टंट। दुसरा मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघा, द नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम, नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम फॉर व्हायब्रेशनल मोशन, नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम फॉर व्हायब्रेशनल मोशन of a polyatomic molecule, of a polyatomic molecule is directly proportional। हे कशावर अवलंबून असतं, प्रश्न बघा काय, the number of degrees of freedom for vibrational motion of polyatomic molecule, naturally it depends on the geometrical structure of a molecule। हे मास ऑफ मॉलिक्यूलवर डिपेंड करतो का नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम, नाही। एनर्जी ऑफ मॉलिक्यूलवर अवलंबून असतो का, नाही। ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ मॉलिक्यूलवर असतो का, नाही। तर नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉर व्हायब्रेशनल मोशन ऑफ पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल इट डिपेंड्स ऑन ओनली व्हॉट, इट डिपेंड्स ओनली ऑन द जिओमेट्रिक स्ट्रक्चर ऑफ ए मॉलिक्यूल, इट डिपेंड्स ओनली ऑन जिओमेट्रिक स्ट्रक्चर ऑफ ए मॉलिक्यूल। तिसरा प्रश्न बघा, the power radiated by perfectly black body depends on its, Stephen's law of radiation माहित है, what is Stephen's law of radiation, the power radiated R is equal to sigma T raised to 4, sigma T raised to 4। so the power radiated by perfectly black body depends only on its what, कशावर डिपेंडेंट आहे, power radiated by perfectly black body it depends only on temperature,
and that too is directly proportional to 10 to the power T to the power 4, fourth power of temperature, fourth power of what? Temperature. चौथा MCQ बघा, the absolute temperature of body is doubled. Absolute temperature of body is doubled म्हणजे T2 is equal to 2 times T1. Absolute temperature of body is doubled. The power radiated will increases by a factor. तर power radiated काय फॉर्म्युला? Power radiated R is proportional to T raised to 4. R is proportional to T raised to 4 म्हणजे R2 is proportional to काय येईल मग? R2 is proportional to T2 raised to 4. So R2 by R1 is equal to T2 raised to 4 upon T1 raised to 4. म्हणजेच काय? R2 बाय R1 इज इक्वल टू T2 बाय T1 चा पॉवर 4. T2 किती आहे? 2T1 डिवायडेड बाय T1. हे T1 कट होईल म्हणजे 2 raised to 4 म्हणजेच काय येईल आन्सर? 16. सो दी पॉवर रेडिएटेड विल इन्क्रीजेस बाय ए फॅक्टर ऑफ 16. सो एक लक्षात ठेवायचं की जेव्हा केव्हा बॉडीचं टेम्परेचर आपण डबल केलं तर त्या बॉडीपासून रेडिएट होणारा पॉवर it increases by what factor? It increases by a factor of 16. It increases by a power of what? 16. आता वेन्स फॉर्म्युला एक आहे, याच्यावर आधारलेला पाचवा MCQ आहे. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा मॅक्स, मॅक्झिमम वेवलेंथ ऑफ रेडिएशन फॉर रेडिएशन फ्रॉम ए बॉडी हॅव्हिंग सरफेस टेम्परेचर ऑफ 300 डिग्री केल्विन. आणि आपल्याला इथे दिलेलं आहे वेन्स कॉन्स्टंट. हे जे स्मॉल बी आहे, हे स्मॉल बी रिप्रेझेंट व्हॉट? दिस स्मॉल बी रिप्रेझेंट वेन्स कॉन्स्टंट आणि त्याची किंमत दिलेली आहे 2.897 इंटू 10 टू दी पॉवर -3 मीटर केल्विन. मीटर केल्विन. आणि कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला? लॅम्बडा मॅक्स. व्हॉट वे टू कॅल्क्युलेट लॅम्बडा मॅक्स? तर तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे. फॉर्म्युला काय असतं? लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू बी डिवायडेड बाय ॲब्सोल्यूट टेम्परेचर टी. बीची किंमत, बी म्हणजेच वेन्स कॉन्स्टंट, त्या वेन्स कॉन्स्टंटची किंमत आपल्याला दिलेली आहे 2.897 इंटू 10 टू दी पॉवर -3 आणि टेम्परेचर किती दिलेलं आहे? 3000 डिग्री केल्विन. आणि हे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर याचं उत्तर काय येतं? 9656 अँगस्ट्रॉंग. म्हणजेच मॅक्झिमम वेवलेंथ ऑफ रेडिएशन इज 9656 अँगस्ट्रॉंग. आता सहावा जो मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे फार सोपा आहे. सहावा मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघूया. काय त्या सहाव्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये दी मोलार स्पेसिफिक हीट ऑफ गॅस एट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. कॉन्स्टंट व्हॉल्यूम दिलेलं म्हणजे CV दिलेलं आहे 12307.69 जूल पर kg पर डिग्री केल्विन. अँड इफ द रेशो ऑफ टू स्पेसिफिक हीट, जेव्हा केव्हा हा रेशो दिलेला आहे, एक लक्षात ठेवायचं, रेशो म्हणजेच CP/CV. CV/CP कधी नसतं, कारण रेशो हा मोर दॅन 1 आहे अँड CP इज ऑलवेज ग्रेटर दॅन CV. तर रेशो दिलेला आहे म्हणजे CP/CV इक्वल टू 1.65. आता त्याने विचारलं कॅल्क्युलेट द डिफरन्स बिटवीन टू मोलार स्पेसिफिक हीट. डिफरन्स काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं त्याने? डिफरन्स. डिफरन्स बिटवीन व्हॉट? डिफरन्स बिटवीन टू मोलार स्पेसिफिक हीट. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं? CP मायनस ऑफ CV. आता या फॉर्म्युल्यावरून CP इज इक्वल टू 1.65 CV मायनस ऑफ CV म्हणजेच हा काय येईल? डिफरन्स. हा डिफरन्स येतो. This difference it comes to be what? 0.65 CV. This difference it comes to be 0.65 CV. CP minus CV equal to 0.65 CV. आणि हा 0.65 CV आहे. 0.65 इंटू CV दिलेला आपल्याला 12307.69 आणि हे जर कॅल्क्युलेट केलं तर डिफरन्स बिटवीन टू मोलार स्पेसिफिक हीट CP मायनस CV इट नियरली कम्स टू बी 799 जूल पर kg पर डिग्री केल्विन किंवा याला 8000 जूल पर kg पर डिग्री केल्विन असं या सहाव्याचं उत्तर येईल. सातवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघा. पुन्हा तो एक सिंपल एक्झाम्पल आहे. काय दिलेलं त्या एक्झाम्पलमध्ये? कॅल्क्युलेट दी एनर्जी रेडिएटेड इन 1 मिनिट. एका मिनिटामध्ये किती एनर्जी रेडिएट होईल? बाय व्हॉट? बाय ए ब्लॅक बॉडी ऑफ
सरफेस एरिया, आता इथे लक्ष द्यायचं की टाईम दिलेलं आहे 1 मिनिट, 1 मिनिटामध्ये त्या ब्लॅक बॉडी ज्याचं की सरफेस एरिया किती आहे 200 सेंटीमीटर स्क्वेअर, ॲट व्हॉट टेम्परेचर, ॲट ए टेम्परेचर 127 डिग्री सेल्सिअस. आता 127 डिग्री सेल्सिअस म्हणजेच काय, इट मीन्स इट इज टेम्परेचर T इज इक्वल टू 127 डिग्री सेल्सिअस. यामध्ये 273 ॲड केलं, 273 प्लस 127 म्हणजेच आपल्याला काय उत्तर मिळेल, टेम्परेचर T इज इक्वल टू 400 डिग्री केल्विन, 400 डिग्री केल्विन. आणि स्टीफन्स कॉन्स्टंट याची किंमत दिलेली आहे 5.7 इंटू 10⁻⁻8 जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंद डिग्री केल्विन रेस टू 4. तर तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, Q इज इक्वल टू सिग्मा ए टी इंटू टी रेस टू 4. Q हे बघा पॉवर रेडिएटेड, पॉवर रेडिएटेडचं काय फॉर्म्युला असतं, R म्हणजेच Q डिवायडेड बाय A इंटू टी, अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम, अँड दिस R इज प्रपोर्शनल टू वॉट, सिग्मा टी रेस टू 4. आता हा A इंटू टी इकडे घेतलं, A इंटू टी, तर काय येईल मला, A इंटू टी इकडे घेतलं म्हणजे Q इक्वल टू वॉट, सिग्मा ए टी टी रेस टू 4, सिग्मा ए टी टी रेस टू 4. सो द अमाऊंट ऑफ काय विचारलेलं आपल्याला, कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड म्हणजेच Q विचारलेलं आहे, Q इज इक्वल टू सिग्मा ए टी इंटू टी रेस टू 4. आता सिग्माची किंमत डायरेक्टली तुम्हाला दिलेली आहे, स्टीफन्स कॉन्स्टंट 5.7 इंटू 10⁻⁸. त्यानंतर एरिया किती दिलेलं आहे, त्या ब्लॅक बॉडीचा एरिया आहे 200 सेंटीमीटर स्क्वेअर, त्या सेंटीमीटर स्क्वेअरला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे 200 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 200 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. त्यानंतर तिसरा फिजिकल क्वांटिटी आहे टाईम टी, इथं टाईम दिलेलं आहे तुम्हाला 1 मिनिट, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, इंटू टी रेस टू पॉवर 4. टेम्परेचर इथं तुम्हाला 127 डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे, त्याला डिग्री केल्विनमध्ये कन्वर्ट केल्यावर त्याचं उत्तर येईल 400 डिग्री केल्विन, त्याचा पॉवर 4. आणि हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केले तर तुम्हाला फायनल आन्सर मिळेल 1751.04 जूल, 1751.04 जूल. आता दुसरा प्रश्नाचा प्रकार आहे व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन, व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन. आता या व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चनमध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे, अंडर विच कंडिशन लॉज ऑफ बॉयल्स, चार्ल्स अँड गे-लुसेक्स आर व्हॅलिड. तर बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गे-लुसेक्स लॉ हे कोणत्या कंडिशनमध्ये व्हॅलिड असतात, म्हणजे ती कंडिशन आपल्याला मेन्शन करायची. सो यू मस्ट रिमेंबर, तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की लॉ ऑफ बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ अँड गे-लुसेक्स लॉ दे आर स्ट्रिक्टली व्हॅलिड फॉर, कशाला व्हॅलिड असतात ते, ओनली फॉर रिअल गॅसेस अँड ओनली इफ, एक लक्षात घ्यायचं, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ किंवा गे-लुसेक्स लॉ दे आर व्हॅलिड ओनली फॉर, दे आर व्हॅलिड ओनली फॉर व्हॉट, रिअल गॅसेस, अँड ओनली इफ प्रेशर ऑफ गॅस इज नॉट टू हाय, त्या गॅसेसचा प्रेशर खूप जास्त असता कामा नये, अँड टेम्परेचर बाबतीत काय सांगितलं, इज नॉट क्लोज टू द लिक्विफिकेशन टेम्परेचर ऑफ ए गॅस. म्हणजेच बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गे-लुसेक्स लॉ याची व्हॅलिडिटी केव्हा शक्य आहे, एक तर ती दिलेली गॅस ही रिअल गॅस असली पाहिजे, दुसरं त्या गॅसचा प्रेशर खूप जास्त नको, तिसरं त्या गॅसचा टेम्परेचर व्हेरी क्लोज टू द लिक्विफिकेशन टेम्परेचर ऑफ गॅस नसायला पाहिजे. हे जर लिहिता आलं तर तुम्हाला 1 पैकी 1 मार्क मिळेल. आता दुसरा प्रश्न आहे, ऑन व्हॉट द व्हॅल्यूज ऑफ ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंट, रिफ्लेक्शन कोएफिशियंट अँड ट्रान्समिशन कोएफिशियंट डिपेंड्स इन ॲडिशन टू द मटेरियल ऑफ ऑब्जेक्ट ऑन विच रेडिएशन इज इन्सिडेंट. म्हणजे ज्या कुठल्या वस्तूवर, एखादी वस्तू असेल त्या वस्तूवर आपण एनर्जी रेडिएट करतो, एनर्जी इन्सिडेंट करतो. त्या इन्सिडेंट केलेल्या एनर्जीमधून काही एनर्जी ती बॉडी काय करेल, ॲब्सॉर्ब करेल, काही एनर्जी ती बॉडी काय करते, रिफ्लेक्ट करते, आणि काही एनर्जी ती बॉडी काय करते, ट्रान्समिट करते. आपल्याला माहिती आहे द रेशो ऑफ
amount of energy absorbed to the total energy incident is coefficient of absorption. The ratio of amount of energy reflected to the total energy incident is called coefficient of reflection, and the ratio of amount of energy transmitted by a body to the total amount of energy incident on it is called coefficient of transmission. And these coefficient of absorption, coefficient of reflection and coefficient of transmission, no doubt it depends on the material of object, but in addition to this they will also depend on the wavelength of, in addition to this they will also depend on what? They will also depends on wavelength of incident radiation. तर एकच शब्द आहे wavelength of incident radiation. तर लक्षात ठेवा, coefficient of absorption, coefficient of reflection and coefficient of transmission, it depends on number 1 material of the object and number 2 the wavelength of incident radiation. number 2 wavelength of incident radiation. आता तिसरा प्रश्न बघूया. काय तिसरा प्रश्न? तिसरा प्रश्न आहे की why the temperature of all bodies remains constant at room temperature. रूम टेम्परेचरवर सगळ्या बॉडीजचा टेम्परेचर हा सारखा का राहतो? तुम्ही कधी विचार केला का याचं? बघा, ऑल बॉडी दे विल रेडिएट ॲज वेल एज व्हॉट दे विल ॲब्सॉर्ब द रेडिएशन. प्रत्येक बॉडी एनर्जी रेडिएट करत असते, त्याच वेळेस ती बॉडी काय करत असते? एनर्जी ॲब्सॉर्ब करत असते ॲट ए रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरवर आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्या बॉडीज काय करतात? एनर्जी रेडिएट पण करतात आणि एनर्जी ॲब्सॉर्ब पण करतात. पण या एनर्जी रेडिएट करण्यात आणि एनर्जी ॲब्सॉर्ब करण्यामध्ये एक संबंध दिलेला असतो. सो ॲट ए रूम टेम्परेचर, रूम टेम्परेचरवर काय असतं? ॲट ए रूम टेम्परेचर रेट ऑफ इमिशन अँड रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन आर सेम. म्हणजे प्रत्येक वस्तू रूम टेम्परेचरवर तिचा रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि रेट ऑफ इमिशन कसा असतो? सारखा. याचाच अर्थ काय? जेवढी एनर्जी ती ॲब्सॉर्ब करेल तेवढीच एनर्जी ती काय करते? इमिट करते. म्हणजेच त्या बॉडीच्या एनर्जीमध्ये कुठलाही बदल होत नाही आणि पर्यायाने त्या बॉडीचा टेम्परेचर हा कसा राहतो? रिमेन्स कॉन्स्टंट. त्या बॉडीचा टेम्परेचर कसा राहतो? रिमेन्स कॉन्स्टंट. तर इथे महत्त्वाचा शब्द काय? रेट ऑफ इमिशन इज इक्वल टू रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन ॲट ए रूम टेम्परेचर. at a room temperature as rate of emission equal to rate of absorption. Therefore, the temperature of body it remains what? Same. It remains constant. Temperature of body it remains what? Constant. चौथा प्रश्न बघा. चौथा प्रश्न काय? Above what temperature all bodies radiate electromagnetic radiation. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट करण्यासाठी त्या बॉडीचं मिनिमम टेम्परेचर किती पाहिजे? If or all the bodies at a temperature above 0 degree Kelvin. शब्द काय तो? above 0 degree Kelvin. If the temperature of body is more than 0 degree Kelvin, then that body will radiate electromagnetic radiation. तर लक्षात ठेवायचं की कुठल्याही बॉडीपासून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन केव्हा शक्य आहे? जेव्हा की त्या बॉडीचा टेम्परेचर हा 0 डिग्री केल्विन याच्या वर असेल तर त्या बॉडीपासून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे इमिट होत राहतील. पाचवा प्रश्न बघा. इफ द डेन्सिटी ऑफ नायट्रोजन इज 1.25 kg पर क्युबिक मीटर. नायट्रोजनची डेन्सिटी, ॲक्च्युअली क्वेश्चन बँकेमध्ये नायट्रोजन या शब्दाचा वापर केलेला नव्हता, पण 1.25 kg पर क्युबिक मीटर हे नायट्रोजनची डेन्सिटी असल्यामुळे डायरेक्ट आम्ही हा इथं शब्द नायट्रोजन इन्व्हॉल्व केलेला आहे आणि याची नोंद इथं नोटमध्ये दिलेली आहे. सो द डेन्सिटी ऑफ नायट्रोजन इज 1.25 kg पर क्युबिक मीटर ॲट ए प्रेशर ऑफ 10⁵ atmospheric pressure. Find the root mean square velocity of nitrogen molecule. तर काय काढायचं आपल्याला? नायट्रोजन मॉलिक्यूलची RMS velocity, रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी. RMS velocityचा फॉर्म्युला काय असतं? VRMS इक्वल टू अंडर रूट ऑफ what? 3p by rho, where p is the pressure and rho is the density. प्रेशरची किंमत आपल्याला माहिती आहे 10⁵, डेन्सिटीची किंमत माहिती आहे 1.25 फॉर नायट्रोजन.
सो अंडर रूट ऑफ 3 इंटू 10 टू दी पॉवर 5 डिवायडेड बाय 1.25 याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर याचं उत्तर येतं 489.89. तर पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे 489.89 मीटर पर सेकंड. 489.89 मीटर पर सेकंड. आता सहावा प्रश्न बघा. काय सहावा प्रश्न नीट बघा. इन क्वेश्चन नंबर 6 फाइंड द कायनेटिक एनर्जी ऑफ 3 लीटर ऑफ गॅस. गॅस हे लीटरमध्ये 3 लीटर ऑफ गॅस. 1 लीटर मीन्स 10 टू दी पॉवर -3 मीटर क्यूब. सो 3 लीटर ऑफ गॅस म्हणजे 3 इंटू 10 टू दी पॉवर -3 क्यूबिक मीटर ॲट STP. STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. गिवन स्टँडर्ड प्रेशर इज 1.013 इंटू 10 टू दी पॉवर 5 न्यूटन मीटर स्क्वेअर. आणि विचारलेलं काय आपल्याला कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस इज 3/2 टाइम्स P इंटू V. 3/2 इंटू P. स्टँडर्ड प्रेशर किती आहे 1.013 इंटू 10 टू दी पॉवर 5 इट इज गिवन. आता V व्हॉल्यूम दिलेलं आहे 3 लीटर. त्या लीटरला क्युबिक मीटरमध्ये कन्वर्ट केलं. 3 लीटर म्हणजे 3 इंटू 10 टू दी पॉवर -3. 3 इंटू 10 टू दी पॉवर वॉट -3. आणि याला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर हा उत्तर येतो 455.85 जूल. 455.85 जूल. आता सातवा प्रश्न बघूया. काय आहे सातवा प्रश्न. डिटरमाइन द प्रेशर ऑफ नायट्रोजन ॲट 0 डिग्री सेल्सियस if the density of nitrogen at NTP is 1.25 kg per cubic meter and RMS speed of molecule at NTP is 489. लक्षात ठेवायचं प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस P इक्वल टू 1/3 ऑफ NM V RMS स्क्वेअर अपॉन V और 1/3 ऑफ रो इंटू V RMS स्क्वेअर. 1/3 ऑफ रो. रो म्हणजे डेन्सिटी. काय दिलेली डेन्सिटी 1.25 फॉर नायट्रोजन. तर डेन्सिटी 1.25 इंटू RMS वेलॉसिटी किती दिलेलं आहे 489 याचा स्क्वेअर. आणि हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला फायनल आन्सर मिळतं 99,633.75 न्यूटन मीटर. धन्यवाद.